नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर आजचं आपलं लेक्चर असणार आहे आपली जी काही सिंघम बॅच आहे, पोलीस भरतीची 17वी बॅच आपल्या टिक्कर मराठीची आहे. तर या बॅच मध्ये ऍडमिशन सुरू आहे. बॅचचे लेक्चर 1 तारखेपासून चालू होणार आहे. तर या बॅच मध्ये आपण ज्या पद्धतीने शिकवणार आहोत त्याचाच एक डेमो म्हणून इथे एक आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक आणलाय. तर तो टॉपिक आपण बघूयात की कशा पद्धतीने याच प्रकारे आपण बॅच मध्ये सुद्धा शिकवत असतो. ठीक आहे. आता आपण युट्यूबला आतापर्यंत जे घेतोय तर ते फक्त क्वेश्चन आन्सर आहेत. स्टार्टिंग पासून तुम्ही बघताय की युट्यूबला टिक्कर मराठी तुमच्याकडून रिव्हिजन करून घेतेय, पण ती रिव्हिजन होण्याआधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असतं. मग या बेसिक कन्सेप्ट पूर्ण डिटेल मध्ये प्रत्येक टॉपिक आपण शिकवतो तो म्हणजे आपल्या बॅचेस मध्ये. तर आपली येणारी जी बॅच आहे सिंघम बॅच, तर या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहिती नसतं की नक्की कसं शिकवलं जातं बॅच मध्ये. तर हेच आज डेमोच्या स्वरूपात आज आपण पाहणार आहोत. अख्खा एक टॉपिक तुमचा इथं क्लिअर होणार आहे, त्यामुळे स्टार्टिंग पासून प्रत्येकाने व्यवस्थित बघायचंय. चला, तर जे विद्यार्थी मित्र तुमचे आलेले नाहीये त्यांच्यापर्यंत एकदा लेक्चर शेअर करून घ्या. एकदा की चालू झालं की नॉनस्टॉप आपलं चालू राहणार आहे शिकवणं. ओके, चला. तर आज आपण डेमोसाठी टॉपिक आतापर्यंत खूप सारे घेऊन झाले. 16 बॅचेस झाल्या म्हणजे 16 डेमो आपले झालेले आहेत. जवळजवळ 30-40% टॉपिक आपण इथं सांगून टाकले, युट्यूबला शिकवलेत. तर मग आजचा जो टॉपिक आपण निवडलाय त्याचं नाव आहे वाक्य पृथक्करण. स्टार्टिंग पासून पहिल्यापासूनच मी मुलांना सांगत असते की आपलं मराठी व्याकरण असं आहे ना, अथांग आहे. जेवढं शिकत जातो अजून खोलात जातो, अजून कन्फ्युज होत जातो, मग अजून ज्ञान भेटतं, मग अजून पुढे शिकायची इच्छा तयार होते. तसं आपलं मराठी व्याकरण आहे. आणि स्पेशल म्हणजे याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक टॉपिकच्या नावातच दडलेलं असतं की त्या टॉपिकच्या आतमध्ये आपल्याला काय शिकायचंय. तसंच वाक्य पृथक्करण या टॉपिक मध्ये आहे. ठीक आहे. वाक्य पृथक्करण हा शब्द नक्की कसा तयार झालाय? वाक्य पृथक आणि करण. ओके. वाक्य म्हणजे तुम्हाला माहितीये, वाक्य म्हणजेच काय? अर्थपूर्ण शब्द समूह. राईट. ठीक आहे. म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे सुद्धा वाक्य होय, ज्याच्यामध्ये शब्दांचा समूह ठराविक क्रमाने आलेला असतो तेव्हा ते वाक्य बनतं, ज्याच्यातून पूर्ण विचार समोरच्याचा व्यक्त होतो. पृथक म्हणजेच काय? पृथक हा समानार्थी शब्द आहे. कोणाचा आहे कमेंट मध्ये सांगायचं पटकन. वेगळा किंवा वेगळे. पृथक म्हणजे वेगळा. मग काय वेगळा? तर वाक्यामध्ये करण म्हणजे करून दाखवणे. तर मग वाक्यामध्ये जे काही शब्द आहेत, शब्दांचा समूह आहे म्हणजे वाक्यामध्ये शब्द आहेत. बरोबर. मग या शब्दांमध्ये आपल्याला काय करायचंय? प्रत्येक शब्द वाक्यामध्ये कुठल्या अर्थाचं काम करतो हे प्रत्येक वेगवेगळ्या शब्दाचं आपल्याला ओळखून दाखवायचं असतं. त्याला आपण वाक्य पृथक्करण असं म्हणतो. वाक्यातील घटक विशद करून सांगणे म्हणजे स्पष्ट करून सांगणे. आणि वाक्यामध्ये घटक कोणते असतात? तर शब्द असतात. ते स्पष्ट करून सांगणं म्हणजे ते शब्द वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतात ते ओळखणं म्हणजे वाक्याचं पृथक्करण करणं. एवढंच आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपलं जे काही आहे बेस, आपण प्रत्येक टॉपिकचा शिकवायला घेतल्यावर पहिला बेस क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर आतमध्ये शिरतो. बरोबर. बेसच जर मुलांना क्लिअर झाला नाही तर आतमध्ये किती पण डिटेल मध्ये शिकवा तुम्ही, नाहीच समजणार त्यांना. ठीक आहे. तर आपण बघूयात वाक्य पृथक्करण जे आहे किती प्रकार आहेत त्याचे. तर 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे उद्देश्य विभाग आणि दुसरा आहे विधेय विभाग. उद्देश्य विभागालाच उद्देशांग असे म्हणतात, विधेय विभागालाच विधेयांग असे म्हणतात. उद्देश्य विभागामध्ये उद्देशांग का म्हणतात? उद्देशाची अंग. आता उद्देश्य म्हणजे काय? उद्देश्य म्हणजेच वाक्यातील कर्ता होय. राईट. उद्देशाची अंग म्हणजे उद्देशांग. उद्देशाची अंग म्हणजे कर्त्याची अंग. कर्त्याची अंग म्हणजेच काय? कर्त्या बाबतीत अजून काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर असे दोघच आहेत. उद्देश्य विभागामध्ये 2च पॉइंट येतात. पहिला म्हणजे उद्देश्य, जो म्हणजे स्वतः खुद्द करता, वाक्यातील क्रिया करणारा कोण? करता, त्याला म्हणायचं उद्देश्य. आणि त्याच्यानंतर कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला म्हणायचं उद्देश्य विस्तार.
वाक्यामध्ये त्या शब्दाला जो शब्द कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगतो. कर्ता हा ऑलमोस्ट 90% नामच असतो वाक्यातला. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. जो विशेषण असतो त्याला उद्देश विस्तार म्हणायचं. हे दोनच पॉइंट उद्देश विभागामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे विधेय विभाग. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला क्रियापद म्हणतात. क्रियापदालाच वाक्य पृथक्करणामध्ये विधेय असं म्हटलं जातं. विधेयाचे अंग म्हणजे विधेय या पार्ट मध्ये कोण कोण येतं? खुद्द स्वतः विधेय येतो, क्रियापद. विधेय विस्तार म्हणजे विधेयाचा विस्तार करून सांगणारा शब्द. विधेयाचा विस्तार म्हणजे क्रियापदाचा विस्तार. आणि क्रियापदाबद्दल माहिती कोण सांगतंय? क्रियाविशेषण अव्यय. वाक्यामध्ये जे क्रियाविशेषण अव्यय हा शब्द असतो त्याला वाक्य पृथक्करण या टॉपिक मध्ये विधेय विस्तार असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे पूरक. आता पूरक कोण कोण आहेत आपल्या विधेय विभागामध्ये? तर पूरक म्हणजेच काय? तर त्या जो घटक दिलेला असतो त्या घटकाच्या पूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द त्याला आपण पूरक असं म्हणतो. तर बघू शकता तुम्ही असे पूरक आहे आपल्याकडे कर्म. ठीक आहे, कर्म व कर्म विस्तार असं नाव आहे. कर्म व कर्म विस्तार. त्याच्यानंतर आहे विधानपूरक किंवा त्याला दुसरा आहे एक विधीपूरक आणि आहे आधारपूरक. कर्म विस्तार हा याचा उपपॉइंट आहे. कर्म व कर्म विस्तार म्हणजे कर्म वाक्यातील कर्म आणि कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. ठीक आहे, कर्मपूरकाचा विस्तार करून सांगणं म्हणजे कर्माचा विस्तार म्हणजेच कर्म विस्तार. थोडक्यात काय तर दोन गट आहेत वाक्य पृथक्करणामध्ये. पहिला आहे उद्देश्य विभाग. उद्देश्य म्हणजे कर्ता. उद्देश्य विभागामध्ये दोनच घटक येतात, स्वतः कर्ता आणि कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द. बाकी सगळे विधेय विभागामध्ये सगळे म्हणजे विधेय, विधानपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, आधारपूरक, कर्म व कर्म विस्तार या सगळ्या गोष्टी विधेय विभागामध्ये येतात. ठीक आहे, आता हे आपल्याला शिकायचंय पुढे. नॉर्मली प्रश्न कसा विचारला जातो आपल्याला याच्यावर, आता हे याच्याकडे येऊयात आपण. नॉर्मली आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो की एखादं वाक्य देतात आणि या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. मग काय करायचं असतं की तो ज्या शब्दाला अधोरेखित केले तो शब्द वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतो तेच ओळखून दाखवायचे. किंवा एखादं वाक्य देतात, वाक्यातील कर्ता ओळखा किंवा वाक्यातील विधेय विस्तार ओळखा, वाक्यातील आधारपूरक कोणते, असेच प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. तर सगळं डिटेलमध्ये आधी आपण शिकून घेऊयात. ठीक आहे, चला वाक्य पृथक्करण बघूयात आपण आता. तर बघा व्याख्या काय आहे? वाक्यातील विविध शब्दांचा, वाक्यामध्ये अर्थातच शब्द समूह असतो. विविध शब्द म्हणजेच घटक. वाक्यातील विविध शब्दांचा किंवा वाक्यातील विविध घटकांचा परस्परांशी असलेला संबंध विशद म्हणजे स्पष्ट, विशद करून सांगण्यालाच वाक्य पृथक्करण असे म्हणतात. पृथक म्हणजे वेगळे आणि पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करून दाखवणे होय. वेगळं करून दाखवायचं म्हणजे कोणत्या कोणत्या शब्दाने कोणत्या अर्थाचं काम केले हे ओळखून दाखवणं म्हणजेच वाक्य पृथक्करण करणे होय. ठीक आहे, लेक्चर ज्यांनी शेअर केलं नसेल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करून घ्या. महत्वाचा टॉपिक आहे, एवढा डिटेलमध्ये तुम्हाला मी कीवर्ड सुद्धा पुढे देणार आहे, ट्रिक, जे तुम्हाला युट्यूबला तर अजिबात कोणी देणार नाही. आणि बॅचला आपण तर सगळ्या टॉपिकचे ट्रिक्स देतच असतो आणि डिटेलमध्ये या पद्धतीने शिकवतो. ठीक आहे, चला तर बघा वाक्यात प्रामुख्याने आत्ताच बघितलं आपण दोन विभाग पडतात. पहिला आहे उद्देश विभाग, दुसरा आहे विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये उद्देश आणि उद्देश विस्तार येतो. विधेय विभागामध्ये विधेय, विधानपूरक, विधीपूरक, विधेयपूरक, आधारपूरक, कर्म व कर्म विस्तार हे पॉइंट येतात. ठीक आहे, चला तर सगळ्यात पहिले आपण उद्देश बघणार आहोत. उद्देश म्हणजे काय? कर्ता. तर उद्देश विभागामध्ये उद्देश विस्तार व उद्देश या दोन घटकांचा समावेश होतो. उद्देश म्हणजेच काय ही व्याख्या महत्वाची आहे, याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे. वाक्यात ज्याच्या विषयी आपण बोलतो त्यास उद्देश म्हणतात, ही व्याख्या महत्वाची आहे. ज्याच्याविषयी बोललं जाते त्याला उद्देश म्हणजे कर्ता असं म्हटलं जातं व त्याचा समावेश उद्देश या विभागात करायचा असतो. नॉर्मली आपल्याला माहितीये वाक्यातील क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला आपण कर्ता म्हणतो, पण व्याख्या स्वरूपात सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं असतं, जे की पेपरला महत्वाचं आहे.
उद्देशाचा दुसरा पॉइंट आहे उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजे ट्रिक आहे आपली अधिविशेषण. अधिविशेषण म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी आला तर त्याला अधिविशेषण म्हणायचं. बघा, उद्देशाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाचा समावेश उद्देश विस्तार या भागात आपल्याला करायचा असतो. उद्देश विस्तार म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता, कर्त्याचा विस्तार. कर्त्याचा विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणं. आणि कर्त्याबद्दल माहिती कोण सांगणार? कर्त्याचा विस्तार म्हणजे उद्देश विस्तार. तसंच कर्माबद्दल माहिती कोण सांगणार? कर्म विस्तार. विधेयाबद्दल माहिती कोण सांगणार? अधिक विधेय विस्तार. सेम आहे तेच. ठीक आहे. पहिला पॉइंट झाला आपला उद्देशांग. दुसरा आहे विधेयांग म्हणजेच विधेय विभाग. तर विधेय म्हणजेच काय? वाक्यातील क्रियापद. त्या भागात कोण कोण येतं? विधेय विभागात कर्म व कर्म विस्तार. बाकी पूरके येतात मग विधानपूरक, विधीपूरक, विधेयपूरक. त्याच्यानंतर मग विधेय विस्तार व क्रियापद आणि आधारपूरक सुद्धा येतं. तर यांचा या घटकांचा समावेश विधेय विभाग या भागात आपल्याला करायचा असतो. विधेय म्हणजेच काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला आपण क्रियापद म्हणतो. क्रियापदाला वाक्य पृथक्करण मध्ये विधेय असं म्हटलं जातं. विधेय विस्तार सगळ्यात पहिले आहे विधेय विस्तार म्हणजे विधेयाचा विस्तार करून सांगणारा शब्द. विधेयाचा विस्तार म्हणजे क्रियापदाचा विस्तार. क्रियापदाचा विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती कोण सांगतं? क्रियापदातील क्रियेबद्दल. क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली, हे जे माहिती सांगतं त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. मग क्रियाविशेषण अव्ययाला आपण वाक्य पृथक्करणामध्ये काय म्हणणार? विधेय विस्तार. हे सगळे कीवर्ड्स आहेत, तुम्हाला एका पेजवर मी लिहून देणार आहे. आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात. बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाचा समावेश विधेय विस्तार या भागात आपल्याला करायचा असतो. त्याच्यानंतर आहे विधानपूरक. नावातच ट्रिक आहे. तुम्हाला मगाशी सांगितले मराठी व्याकरण अजिबात अवघड नाहीये. फक्त तुम्हाला नावात ओळखायचं असतं की याच्या आतमध्ये आपल्याला काय शिकायचंय. ठीक आहे. आता इथे नावामध्ये काय ट्रिक आहे? विधान पूरक. पूरक म्हणजे पूर्ण. विधानाच्या पूर्तीसाठी वापरला जाणारा शब्द. वाक्य पूर्ण होण्यासाठी वापरला जाणारा शब्द. की बाबा असा शब्द की तो वाक्यातून काढून टाकल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण नाही होते, त्या शब्दाला आपण विधानपूरक म्हणणार. बघा, अपूर्ण विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाचा समावेश विधानपूरक या भागात करावा. इथे एक जर उदाहरण द्यायचं म्हटलं, राम राजा झाला, हे आपलं उदाहरण आहे. या वाक्यामध्ये जर हा शब्द काढून टाकला, फक्त म्हटलं राम झाला, राम झाला, राम काय झाला? राम वनवासी झाला, राम राजा झाला. नक्की काय झाला राम? त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये. म्हणजे विधानाच्या अर्थपूर्तीसाठी हा शब्द गरजेचा आहे की बाबा राम काय झालाय? तर राजा झालाय. म्हणजे या शब्दाला आपण काय म्हणणार? विधानपूरक म्हणणार. आलं लक्षात? कर्म व कर्म विस्तार म्हणजेच काय? वाक्यातील कर्म लालोलिले ते काय असा प्रश्न क्रियापदातील धातूला विचारायचा आहे. ठीक आहे. कर्म आणि कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सेम आहे. कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द उद्देश विस्तार. विधेयाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विधेय विस्तार. कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्म विस्तार. क्लिअर? बघा आता, कर्म व कर्माबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांचा समावेश कर्म व कर्म विस्तार या भागात आपल्याला करायचा असतो. पुढे बघूयात आपण विधेयपूरक. आता विधेय म्हणजे क्रियापद. आता मगाशी बघितलं विधानपूरक, विधानाच्या अर्थपूर्तीसाठी. विधेयपूरक, विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात येणारा शब्द. बघा, विधेय म्हणजे क्रियापद, त्याच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या शब्दाला आपण विधेयपूरक असे म्हणणार. फॉर एक्झाम्पल, पुढे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. त्याने मला पुस्तक दिले, हे वाक्य आहे. त्याच्यानंतर त्याने रामाला प्रश्न विचारले, तो शहाणा आहे. या वाक्यांमध्ये त्याने पुस्तक दिले, कोणाला दिले? काहीच नाही कळते. त्याच्यामुळे मला शब्द जर वाक्यातून काढून टाकला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणजे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या शब्दाची गरज पडतीये. मग त्याला काय म्हणणार? विधेयपूरक. त्याने रामाला प्रश्न विचारले. फक्त त्याने प्रश्न विचारले तर होईल का?
नाही होणार. त्याच्यामुळे तो शब्द काय महत्वाचा आहे. तो आहे कसा आहे? शहाणा आहे, मठ्ठ आहे, मंद आहे, उंच आहे, बुटका आहे, काळा आहे, गोरा आहे, काहीच नाही कळत आहे. विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला विधेयपूरक असं आपण म्हणणार. आता राहिले फक्त आधारपूरक. ट्रिक आहे आपली, वाक्यामध्ये जे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं त्याला आपण आधारपूरक असं म्हणणार. ते घर इमारती आड झाकले गेले. झाकणे जाण्याची क्रिया आहे. ठिकाण कुठं कळतंय? कुठं झाकलं गेलंय? इमारती आड. कुठे म्हणजे ठिकाणाचा बोध होतोय ना. हा शब्द झाला या वाक्यामध्ये आधारपूरक. कळतंय? तर आपली जी बॅच आहे, बॅच मध्ये लेक्चर लवकरच मला वाटतं 1 तारखेपासून चालू होणार आहेत. अजून पुढे शिकवणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. पूर्ण ट्रिक लिहून देणार एका पेजवर. तर मग ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं लवकर घेऊन टाका. ऑफर आहे तर ऑफरचा फायदा घ्या. ओके. याच्याबरोबर PYQ ची बॅच सुद्धा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पूर्ण डीपली एक्सप्लेन तुम्हाला करून भेटेल. चला बघूयात पुढे. आता डायरेक्ट उदाहरणांना सुरुवात केलेली आहे. प्रत्येक वाक्य घेणार. आपल्याला पेपरमध्ये फक्त कुठल्या तरी एकाच शब्दाचं वाक्य पृथक करायला येतं, पण इथं आणि बॅच मध्ये सगळे शब्द मी एक्सप्लेन करून सांगते आणि इथं पण सांगणार आहे कुठला शब्द कुठल्या अर्थाचं काम करतोय. हे सगळं मी इथे सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. पण याच्या आधी तुम्हाला मला एका पेजवर ट्रिक लिहून द्यायच्यात. वही पेन काढा, नाहीतर नंतर स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालतंय. बघूयात आपण. सगळ्यात पहिले 2 गटात वर्गीकरण केले जाते, बरोबर. सगळ्यात पहिला आहे उद्देशांग. ठीक आहे. उद्देशांग किंवा उद्देश विभाग लिहूयात आपण. कीवर्ड्स लिहून देते. कुठला शब्द वाक्यात आला तर कोणाला काय म्हणायचं ते मी इथे लिहून देते. याच्यावरून तुम्हाला उदाहरणामधून शब्द ओळखायला सोपं जाईल. सगळ्यात पहिले आहे आपल्या याच्यामध्ये 2 जण येतात. उद्देश्य आणि उद्देश विस्तार. राईट. उद्देश आणि उद्देश विस्तार याच्यामध्ये येतात. आता कीवर्ड्स काय आहे तर उद्देश म्हणजेच काय? करता. उद्देश विस्तार म्हणजे तुम्हाला वाक्यातला कुठला शब्द घ्यायचा आहे, फक्त विशेषण नाही लक्षात ठेवायचंय, अधिविशेषण लक्षात ठेवायचंय. हा पार्ट झाला आपला उद्देश विभागाचा. उद्देश विभागामध्ये 2च पॉइंट येतात ना. त्याच्यानंतर आहे विधेय विभाग. हा महत्वाचा आहे. विधेय विभागामध्ये सगळ्यात पहिलं कोण येतं? विधेय. विधेय, विधेय विस्तार, त्याच्यानंतर विधानपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, कर्म व कर्म विस्तार. प्रत्येकाच्या ट्रिक एकदा का तुमच्या लक्षात आला की कुठल्याही शब्दाचं वाक्य पृथक्करण विचारू दे तुम्हाला पेपरमध्ये, यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे आधारपूरक. ठीक आहे. बघा, विधेय म्हणजेच काय तर वाक्यामध्ये जे क्रियापद असतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्या क्रियापदाला आपण म्हणणार वाक्य पृथक्करणामध्ये विधेय. ठीक आहे. विधेय विस्तार म्हणजेच काय तर विधेय विस्तार म्हणजे वाक्यामध्ये जे क्रियाविशेषण अव्यय असतं त्या क्रियाविशेषण अव्ययाला आपण म्हणणार विधेय विस्तार. म्हणजे तुम्हाला जर वाक्यामध्ये विधेय विस्तार ओळखायला सांगितला तर त्या वाक्यात जो क्रियाविशेषण अव्यय आहे तो शब्द ओळखायचा. ठीक आहे. विधानपूरक म्हणजेच काय? विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर विधेयपूरक, हे दोघंही सेम आहे, फक्त फरक एवढाच आहे, विधानपूरक म्हणजे विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरला जातो आणि विधेयपूरक म्हणजे क्रियापदाच्या अर्थपूर्तीसाठी वापरला जातो. याच्यामध्ये असे कर्म जे वाक्यातून
काढून टाकल्यास वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ठीक आहे, मग त्या कर्माला म्हणायचं विधानपूरक किंवा विधेयपूरक. त्याच्यानंतरची ट्रिक आहे आपली विधीपूरक. कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी आला उद्देश विस्तार, कर्त्याच्या नंतर आला म्हणजे विधी विशेषण असेल तर त्याला म्हणायचं विधीपूरक. समजलं? त्याच्यानंतर आहे कर्म व कर्म विस्तार. म्हणजे काय? वाक्यातील कर्म कसं ओळखणार? क्रियापदातील मूळ धातू घेणार, त्याला लालो लिहिले ते काय असं विचारणार, येणारा शब्द आहे वाक्यातील कर्म. कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. क्लिअर? आणि आता राहिला फक्त आधारपूरक. आधारपूरकामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठिकाणाच्या स्वरूपात माहिती सांगितली जाते. दिलंय क्रियाविशेषण अव्यय पण वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय असतं. ठीक आहे? का शब्दयोगी अव्यय म्हटलं मी? रिक्त क्रियाविशेषण अव्यय आहे. हा, इमारती आड मगाशीच बघितलं ना, ढगा मागे, झाडाखाली, त्याच्या मागे, याच्या मागे, हे शब्द काय आहेत? नामाला जोडून क्रियाविशेषणाला शब्दयोगी अव्ययच बनतं ना. समजतंय? मग त्याला म्हणायचं आधारपूरक. तर या आपल्या ट्रिक आहेत. ज्यांना ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल पटकन काढून घ्या. पुढे जाऊयात मग आपण. झालं? आता आपण या ट्रिकच्या आधारे उत्तरं कशी सुटतील आपल्याला ते बघूयात. सगळ्यात पहिलं उदाहरण याच्यासाठी आपण घेऊयात. ओके, बघा सगळ्यात पहिलं उदाहरण आहे, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. ठीक आहे, वाक्य पहिलं लिहून घ्यायचंय पूर्ण. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. बघा स्टार्टिंगलाच सांगते मी, वाक्य कितीही छोटं असू दे किंवा मोठं असू दे. तसं तर पोलीस भरतीला आपल्याला हे नाही विचारलं जात की पूर्ण वाक्याचं वाक्यपृथक्करण करून दाखवा. जरी विचारलं तरी आता मी शिकवणार म्हणजे तुम्हाला येणारच आहे, बरोबर. पण आतापर्यंत जास्तीत जास्त पेपरला एखादाच कुठला तरी शब्द विचारतात. फॉर एक्झाम्पल, वाक्यातील उद्देश ओळखा किंवा अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा, स्थान ओळखा, असं एवढंच विचारलं जातं. ठीक आहे, तर वाक्य कितीही छोटं असू देत कितीही मोठं असू देत, सगळ्यात पहिल्या वाक्यामध्ये काय असणार म्हणजे असणारच. वाक्यामध्ये काय असणार म्हणजे असणारच. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दच क्रियापदे, म्हणजे वाक्यामध्ये विधेय असणार हे फिक्स आहे. विधेय आहे, क्रियापद आहे म्हणजे क्रिया आहे. क्रिया आहे म्हणजे क्रिया करणारा कोणी असणार म्हणजे असणारच, म्हणजे उद्देश फिक्स. हे दोन शब्द फिक्स आहेत. वाक्यातले एक 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 घटक कमी करत जायचा आहे. जो ओळखलाय त्याला अंडरलाईन करत जायची म्हणजे आपलं काम सोपं होऊन जातं. ठीक आहे, वाक्यामध्ये एक 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 आपण शब्द ओळखला तर वाक्य छोटं होऊन जाताना आपली जी भीती असते ती भीती सुद्धा कमी होत जाते. मग आता बघा, सगळ्यात पहिले हे दोघं वाक्यामध्ये असणं फिक्स आहे म्हणून आधी हे दोघं ओळखून घ्यायचे. हे दोघं ओळखून झाल्याच्या नंतर हा म्हणजे कर्ता. मग कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात आहे का ते शोधायचं, म्हणजे तिसऱ्या नंबरला उद्देश विस्तार आहे का तो शोधायचा आहे. त्याच्यानंतर आता क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे का, म्हणजे विधेय विस्तार आहे का 4 नंबरला, ते ओळखून घ्यायचंय. हे 4 घटक ओळखता ओळखताच वाक्य संपून जातं कधी कधी आपलं. कळतंय? आता सगळ्यात पहिले क्रियापद कोण आहे वाक्यात? अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. तर या वाक्यामध्ये लिहिले नाही हे पूर्ण संयुक्त क्रियापद आहे. मग लिहिले नाही हे पहिलं विधेयामध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता कर्ता कोण झाला? उद्देश म्हणजे कर्ता. मग कर्ता कोण आहे?
न लिहिणारा कोण? न लिहिणारा कोण? तर मी. 2 शब्द ओळखून झाले. आता तिसऱ्या नंबरला ओळखायचंय बघा, लगेच वाक्य छोटे झाले, 4 शब्द राहिले ओळखायला. आता ओळखायचंय आपल्याला उद्देश विस्तार आहे का, म्हणजे अधिविशेषण आहे का. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कन्सेप्टच क्लिअर नाहीये. एवढंच माहितीये की कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी असतो, 90% कर्त्याच्या आधीच असतो, 10% फक्त विधिविशेषण म्हणून येतो. एवढीच कन्सेप्ट माहिती की त्याच्या आधी येतो, पण सगळेच कर्त्याच्या आधी येणारे शब्द कर्त्याबद्दल माहिती नाही सांगत. ही पुढची ओळच आठवतच नाहीये मुलांना. म्हणजे आता इथे मी हा करताय आणि कर्त्याच्या आधी शब्द आहे हा वाला, पण हा शब्द अधिविशेषण आहे का? कर्त्याच्या आधी आहे, पण तो कर्त्याबद्दल माहिती नाही सांगत आहे. तर तो कोणाबद्दल माहिती सांगतोय? क्रियापदात जी क्रिया दिली त्या क्रियेचं काय सांगितलंय? काळ सांगितलाय. क्रिया कधी घडली, म्हणजे क्रिया विशेषण अव्यय झालं, म्हणजे ते आपलं विधेय विस्तार झालं. परत सांगते मी, कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा उद्देश विस्तार असतो. तो कर्त्याच्या आधी 90% वाक्यांमध्ये असतोच, पण कर्त्याच्या आधी असणारा प्रत्येक शब्द हा अधिविशेषण असतोच असं नाही. कळतंय? उद्देश विस्तार ओळखलं नाहीये वाक्यामध्ये. या 4 नंबरला विधेय विस्तार ओळखा. आहे का? आत्ताच सांगितलं, विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण अव्यय आहे. वाक्यामध्ये क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली, असा प्रश्न 4 प्रकारे विचारायचा आहे. उत्तर येऊन जातं, क्रिया विशेषण अव्यय शब्द भेटून जातो आपल्याला. न लिहिण्याची क्रिया कधी घडली? काळाचा बोध होतोय ना, अलीकडे, म्हणजे हा काय झाला अलीकडे? आपला विधेय विस्तार झाला. काय झाला? विधेय विस्तार झाला. कधी घडली? कुठे घडली आहे का ठिकाण? किती वेळा घडली? कशी घडली? काहीच नाहीये. म्हणजे एवढंच विधेय विस्तार. संपलं. 4 गोष्टी विचारून झाल्याच्या नंतर 5 नंबरला विचारायचे कर्म व कर्म विस्तार. इथपर्यंत विचारता विचारता वाक्य संपलेलं असते बऱ्याच वेळा. कधी कधी जर वाक्य संपलेलं नसतं तर मग नंतर तुम्हाला पुढे विचारायचं असतं की बाबा विधानपूरक आहे का, विधेयपूरक आहे का, आधारपूरक आहे का, बस. ठीक आहे. 5 नंबर कर्म व कर्म विस्तार आहे का बघा. न लिहिण्याची क्रिया, लिहिणारा न लिहिणारा कोण? मी. न लिहिले ते काय? लालो लिहिले ते काय? लालो लिहिले ते काय असं विचारल्यावर जो शब्द भेटतो तो असतो आपला कर्म. मग लिहा कर्म व कर्म विस्तारामध्ये. न लिहिले ते काय? पत्र. किती पत्र? पत्राबद्दल विशेष माहिती. किती पत्र? एकही पत्र. म्हणजे हा कर्म विस्तार झाला ना. एकही. कोणाला पत्र? कोणाला नाही लिहिलंय? कोणाला? तुम्हाला. म्हणजे हा पण कर्म विस्तार झाला. संपलं. उदाहरण वाक्यच संपलं आपलं. आता याच्यातला कुठलाही शब्द विचारू देत ना तुम्हाला पेपरला, सगळं उदाहरण सोडवलंय आपण. कळतंय? काय सांगते मी, लक्षात येतंय का? काहीच अवघड नाहीये. आधी विधेय ओळखायचा, उद्देश ओळखायचा. उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे का बघायचा, विधेयाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे का बघायचा, नंतर कर्म बघायचं, कर्म विस्तार आहे का बघायचं. मग नंतर राहिलं तर मग बाकीच्या गोष्टी आधारपूर्वक वगैरे आहे का नाही चेक करायचं. अजून उदाहरण घेऊया म्हणजे चांगलं डोक्यात बसेल तुमच्या. पण त्याआधी ज्याने ज्याने लेक्चर लाईक नाही केलं एकदा लाईक करून घ्यायचं पटकन. आणि व्हिडिओ संपल्याच्या नंतर अजून आहे, पण संपल्याच्या नंतर मला सांगायचं की कशा पद्धतीने शिकवलंय. आणि बॅच मध्ये यायचे प्रत्येकाने, जर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट अख्ख्या मराठी व्याकरण विषयाची क्लिअर करायची असेल तर. 25 पैकी 25 मार्क, असं नाही म्हणत मी की 25 पैकी 25, पण मी 23+ टार्गेट प्रत्येक मुलांना देते. कारण 2-3 प्रश्न हे कधी विचारलेले नसतात असे पण येतात. मग काय करायचं मॅडम, तुम्ही शिकवलंच नव्हतं, तुम्ही कसं काय म्हणतात 25 पैकी 25 पडेल. 23+ टार्गेट बिंदास, मी गॅरंटी देते तुम्हाला. माझी बॅच लावली तर तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित मी जसं सांगेल तसा अभ्यास करायचा आणि घरी रिव्हिजन करायची, बस. बाकी काही नाही करायचं. अजून उदाहरण बघूया लक्षात येण्यासाठी. अर्णवने सुरेल गाणे म्हटले. चला, आधी काय करायचंय, स्टेप बाय स्टेप जायचंय. उदाहरण लिहून घ्यायचंय. अर्णवने सुरेल गाणे म्हटले.
आता नेक्स्ट स्टेज काय आहे? किती वाक्य छोटं असू द्या मोठं असू द्या घाबरायचं नाही. आधी उद्देश विधेय फिक्स. उद्देश विधेय ओळखा. आता क्रियापद कोण आहे? अर्णवने सुरेल गाणे म्हटले. म्हटले क्रियापद आहे म्हणजे विधेय झालं. म्हणणारा कोण? कर्ता कोण आहे म्हणजे उद्देश. म्हणणारा कोण? कोण आहे म्हणणारा? अर्णव. तर आता इथे एक महत्वाची अजून एक कन्सेप्ट आहे. कर्ता अर्णव आहे, मग फक्त अर्णव नाही लिहायचंय, विथ प्रत्यय लिहायचंय. जो प्रत्यय लागलेला असतो वाक्यात शब्दांना, प्रत्ययासहित शब्द त्या त्या घटकामध्ये लिहायचा आहे. लक्षात येतंय? अर्णवने, फक्त अर्णव उद्देश नाहीये इथे, अर्णवने प्रत्ययासहित लिहायचंय. झालं. तिसरं नंबरचं काम काय आपलं? उद्देश विस्तार आहे का चेक करायचंय. नसेल तर उगाच विनाकारण जागा नाही भरायची. आहे का उद्देश विस्तार? अर्णव बद्दल कसा अर्णव, कोणाचा अर्णव नाही, काहीच माहिती नाहीये. ना आधी आहे ना नंतर आहे अर्णव बद्दल माहिती, म्हणजे उद्देश विस्तार लिहायची गरज नाही. 4 नंबरला ओळखायचे विधेय विस्तार आहे का. म्हणण्याची क्रिया आहे. केव्हा, कुठे, कधी, कसं. कसं म्हटलंय? नाहीये. आहे? नाहीये. कळेल तुम्हाला. तुम्ही जे उत्तर तुमच्या मनात येतंय ना ते चुकीचं आहे. कसं म्हटलंय? कुठे म्हटलंय? कधी म्हटलंय? किती प्रमाणात म्हटलंय? काहीच माहिती नाहीये म्हणजे विधेय विस्तार सुद्धा वाक्यामध्ये. या 5 नंबरला कर्म व कर्म विस्तार आहे का. म्हणणारा कोण? अर्णव. म्हटले ते काय? आलं ना उत्तर आपलं. लिहून घ्यायचा मग घटक कर्म व कर्म विस्तार. कर्म व कर्म विस्तार. म्हटले ते काय? गाणे. आता मला सांगा, कर्माचा विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. गाणे, गाण्याबद्दल विशेष माहिती. कसं गाणं, कोणाचं गाणं, काय कळतं इथे? कसं गाणं. गाण्याबद्दल विशेष माहिती. कसे गाणे? सुरेल गाणे. सुरेल हा शब्द याच्यामध्ये आलाय कर्मविस्तारामध्ये. मगाशी मला माहितीये, माझ्या मते तरी तुम्हाला मगाशी हा शब्द विधेय विस्ताराला आठवलं होता की नाही. मी तुम्हाला जेव्हा म्हटलं की तुम्ही जे विचार करताय तो चुकीचा आहे. कसे म्हटले? तुम्ही लगेच मॅडम सुरेल नाही. क्रियापदाबद्दल नाही माहिती सांगितली याने, याच्याबद्दल माहिती सांगितली. त्याच्यामुळे सुरेल हा झाला आपला कर्मविस्तार. संपलं, उदाहरणच संपलं आपलं. कळते वाक्यपृथ्थकरण म्हणजे काय असतं? एवढं सोपं करून कोणीच नाही सांगणार तुम्हाला. आणि असा प्रत्येक टॉपिक बॅच मध्ये आला तर बस विषय संपला. पैसे देत आहेत म्हणजे शिक्षकावर तुमचा अधिकार, हे फिक्स आहे. आतापर्यंत 16 बॅचेस झाल्या, भरपूर सारा चांगला अनुभव आहे, वाईट सुद्धा अनुभव आहे विद्यार्थ्यांचा. पण आम्हाला त्याचं हे नसतं की बाबा मुलं आपल्यावर अधिकार गाजवलाच पाहिजे. आपण एवढे पैसे भरतोय, भरे तुम्ही ऑफरवाली बॅच घ्या किंवा विदाउट ऑफरवाली बॅच घ्या, पैसे भरतो म्हणजे त्या शिक्षकाला आपल्याला जे पाहिजे ते द्यायलाच पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत. आणि नाही देत मग मुलांनी बोलणं साहजिक आहे. ठीक आहे. तर मग बॅच मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला जे हवंय ते, जे डाऊट वगैरे सगळे क्लिअर होऊन जातात तुमचे. छोटं उदाहरण होतं, एक मोठं उदाहरण घेते म्हणजे तुम्हाला समजेल. भीती मनातली निघून जाईल. मोठं उदाहरण बघितल्यावर जे तुम्ही घाबरता ना ती भीती निघून जाईल. बघा, एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. ओके, बघूयात आपण काय वाक्य आहे. एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. उदाहरण लिहून घेतलं, जागा पुरली नाही हरकत नाही. किती मोठं उदाहरण असेल. तुम्हाला काय म्हटलं, एक एक गोष्ट ओळखत गेलं ना, अंडरलाईन करत जायचे, वाक्य आपोआप छोटं होत जातं. सगळ्यात पहिले ओळखायचं उद्देश विधेय. चलो स्टार्ट. आता तुम्हाला एवढा सराव झालाय, तिसरं उदाहरण आहे. माझ्या आधी तुमची उत्तरं यायला पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्टुडंट आहात, अभ्यासू. बघा आता विधेय कोण आहे? क्रियापद. एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. पडला क्रियापद आहे. पेन चेंज करूया थोडासा. पडला क्रियापद आहे. झालं, अंडरलाईन करून घ्या. आता पडणारा कोण? चुकवणार, बरेच विद्यार्थी चुकवणार. पडणारा कोण?
एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. पडणारा कोण? आमचा कुत्रा. काय? नाही, चूक आहे. त्याचं नाव दिलंय म्हणजे तोच कर्ता झाला. पडणारा कोण? काळूराम. काळूराम कर्ता आहे. म्हणजे काळूराम हा झाला उद्देश्य. आता या उद्देश्य विस्ताराकडे. अधिविशेषण आहे का? आहे उद्देश्य विस्तार. काळूराम बद्दल माहिती. कसा काळूराम? कोणाचा काळूराम? काय माहिती कळतीये? कळतीये. कोणाचा काळूराम? आमचा कुत्रा काळूराम. काळूराम बद्दल माहिती कळतीये ना? आला ना मग उद्देश्य विस्तार. उद्देश्य विस्तार काय आहे? आमचा कुत्रा. काळूराम बद्दल विशेष माहिती आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता 4 नंबरला कोणाची बारी आली ओळखायची? विधेय विस्ताराची. विधेय विस्तार क्रियाविशेष 9 आहे. याला अंडरलाईन करून घ्यायची. संपलं वाक्य. आता एवढंच राहिलंय फक्त. एकदा बागेत खेळताना आणि हौदात. चलो, पडण्याची क्रिया आहे. विधेय विस्तार ओळखायचं म्हणजे क्रियाविशेषण ओळखायचंय. पडण्याची क्रिया आहे, बरोबर. केव्हा पडला, कुठे पडला, कसा पडला, किती प्रमाणात पडला, काय माहिती कळते इथे? पडण्याची क्रिया आहे. कधी पडला कळतंय ना? एकदा बागेत खेळताना. कधी. विधेय विस्तार. खूप सोपं आहे वाक्य पृथक्करण. काय अख्खं मराठी व्याकरण सोपं आहे. फक्त सोपं करून शिकवणारा टीचर पाहिजे, जो की तुम्हाला भेटलाय डायरेक्ट सर्च करता करता इथं टिक्कर मराठी युट्यूबला. तर त्याचा फायदा करून घ्या. चलो, पडण्याची क्रिया आहे. कधी पडला? एकदा बागेत खेळताना. आला का विधेय विस्तार? आणि अजून स्थळ कळतं ना, ठिकाण. कुठे पडला? बरोबर, संपलं की वाक्यच संपलं आपलं. कुठे पडला? हौदात पडला. तुम्हाला काय सांगितलं? कितीही मोठं वाक्य असू द्यात, स्टेप बाय स्टेप ओळखायला सुरुवात करायची आहे. हळूहळू वाक्य बारीक होत जातं आणि कधी संपतं वाक्य आपलं आपल्यालाच समजत नाही. ठीक आहे, खूप सोपं आहे, खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही वृत्ताला सुद्धा स्किप करताय. एकदा म्हटलं तर मी वृत्त सुद्धा घेईल युट्यूबला, अगदी डिटेलमध्ये ट्रिकनुसार. फक्त तुम्ही शिका बास. भले वृत्तावर एखादा टॉपिक, एखादाच प्रश्न एखाद्या जिल्ह्यामध्ये येतो, पण तो प्रश्न सुद्धा तो मार्क कोणाला नकोय? 1-1, 2-2 मार्कामुळे बरेच विद्यार्थी आता वेटिंगला आहेत आणि परत पहिल्यापासून सगळ्याची तयारी करायला लागते. प्रत्येक असणारा टॉपिक आपण शिकलंच पाहिजे. आणि ते सगळं शिकवण्याचं काम मी आपल्या बॅच मध्ये करते. तर येणारी जी सिंघम बॅच आहे ही बॅच लवकरच चालू होती. ऍडमिशन ऑलरेडी चालू आहे. ऑफर मध्ये आहे, तर ऑफरचा फायदा प्रत्येकाने काय करायचा आहे? घ्यायचा आहे. ठीक आहे, चलो पुढे जे आहेत आपली उदाहरणं बघू शकता तुम्ही. एवढी अजून बरीच उदाहरणं बाकी आहेत आपले. बघा, 1, 2, 3, 4, 5, त्याच्यानंतर आहे अजून बघा हे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 3 उदाहरणं झाली. 13 बाकी आहे. अजूनही मी आपल्या बॅच मध्ये बरेच ऍड केलेले आहेत, नवनवीन जे पेपरला विचारलेत अशी सगळी. तर हे सगळं आता वेळेअभावी आपल्याला इथं थांबावं लागतंय. तर सगळं आहे ते बॅच मध्ये मी पुन्हा पहिल्यापासून ट्रेकनुसारच तुम्हाला शिकवणार आहे. आणि हा जो टॉपिक आहे हा खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी डेमो आहे की आपण बॅच मध्ये कशा पद्धतीने शिकवतो. आणि महत्वाचं म्हणजे युट्यूबला जो तुम्ही टाइमपास करता ना, कारण पैसे नाही भरायला लागत युट्यूबला, फुकटमध्ये शिकताय तुम्ही, तर ते मनामध्ये आपली मेंटॅलिटी ठरलेली असते, फुकटाला किंमत नसते. बॅच मध्ये आलात तर गपचूप अभ्यास करायला लागतोय आणि करता तुम्ही लोक. ठीक आहे, हा फरक असतो युट्यूब आणि बॅच मध्ये. चलो, एव्हाना मला वाटतं तुम्ही ऑफिस नंबर टाईप केला असेल ऍडमिशन घ्यायला. चलो, तर आतापर्यंत जी उदाहरणं दिली ती तुम्हाला इतर पुढे चार्ट मध्ये मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेली आहेत. ठीक आहे, तर हा होता आजचा आपला वाक्य पृथक्करणाचा डेमो. भेटूयात डायरेक्ट आपल्या आता या सिंघम बॅच मध्ये. बघू कोण कोण तुमच्यातलं जे इथं युट्यूबला प्रेझेंट आहे ते बॅच मध्ये आलंय. चलो, थांबूयात इथे. अभ्यास करत राहा. काय अडलं तर बिंदास मला विचारायचंय. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.